Hello friends, good morning. Today we are going to see that is the next examples of the binomial distribution. Binomial distribution मध्ये पुढचे एक्झाम्पल्स पाहणार आहे आणि त्याच्यामधले हे पुढचे एक्झाम्पल तुम्हाला देतोय पाठीमागे मी 4 व्हिडिओज पाठवलेले आहेत आणि ते 4 व्हिडिओमध्ये टोटल बऱ्यापैकी एक्झाम्पल्स कव्हर झाले आहेत. 2-3 एक्झाम्पल राहिले त्या प्रकारची ती तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये घेतो आहे बघा मित्रांनो. तर पहा क्वेश्चन असा आहे, इन अ बॉक्स ऑफ अ फ्लॉपी डिस्क इट इज नोन दॅट 95% विल वर्क. A sample of 3 disks is selected at random. Find the probability that none will work, 1 will work, 2 will work, all the 3 of the sample will work. म्हणजे बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये फ्लॉपीज आहेत, जुने असायच्या फ्लॉपीज. काय ह्या मोबाईलच्या अगोदर कम्प्युटरमध्ये डाटा सेव्ह करण्यासाठी फ्लॉपीज असायच्या. तर त्या फ्लॉपीज एका बॉक्समध्ये आहेत, त्यातल्या 95% वर्क करतायत. 95% काय करतायत? वर्क करतायत. मग वर्क करतायत याचा अर्थ तो पी सक्सेस झाला. 95% मीन्स 95% मीन्स 95 डिवायडेड बाय 100 मीन्स 5 ने जर डिवाइड केलं तर 19/20 हा तुमचा पी मिळाला. 5 ने 5 ने डिवाइड करून बघा ते 19/20 येईल. देन Q इक्वल टू 1 मायनस P मीन्स 1 मायनस 19/20. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलो तर मिळेल 20 मायनस 19 1/20 हा झाला Q. आता या बॉक्स मधून किती फ्लॉपीज काढायचे आहेत? 3. सॅम्पल ऑफ 3 किती फ्लॉपीज काढायचे? 3 फ्लॉपीज आपल्याला त्यातून काढायचे. लक्षात घ्या, 3 फ्लॉपीज काढायचे. त्यातल्या 3 फ्लॉपीज मधील नन विल वर्क. आता त्या बॉक्स मधनं 5 म्हणजे थोडक्यात 95% चांगले आहेत आणि 5% नॉट वर्क म्हणजे चालत नाहीत अशा आहे. मग त्याच्यातल्या 3 फ्लॉपीज काढल्यानंतर अशी प्रोबॅबिलिटी काढायची की त्यातली एक सुद्धा वर्क करत नाही. विल नॉट वर्क, विल वर्क म्हणजे एक सुद्धा ही वर्क करत नाही, एक वर्क करते, 2 वर्क करते आणि 3 वर्क करते. असे 4 एक्झाम्पल्स आहेत. अगदी सोपा क्वेश्चन आहे बघा. आणि मग n इक्वल टू 3 आपण घेतलं. 3 फ्लॉपीज आपण फाइंड केलेले आहेत, ठीक आहे नाही? 3 फ्लॉपीज फाइंड केलेत. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, p ऑफ x इक्वल टू x n c x p रेस टू x q रेस टू n मायनस x हा तुमचा फॉर्म्युला आहे. तुम्हाला फॉर्म्युला लिहूनच पाठवेल आणि लक्षात ठेवाच हा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला विचारलेला आहे, पहिला क्वेश्चन विचारलेला आहे की नन मीन्स स्मॉल x इक्वल टू 0. एक सुद्धा फ्लॉपी वर्क होत नाही. तुम्ही जे 3 फाइंड केलेले आहेत त्या बॉक्समधून 3 असं आपण जे रॅन्डमली जो सिलेक्ट केलेले आहेत त्या सिलेक्ट केलेल्यामध्ये एक सुद्धा वर्क करत नाहीये, म्हणून x च्या ठिकाणी 0 ठेवतो. आणि मग व्हॅल्यू बघा, p ऑफ x इक्वल टू 0, n आहे तुमच्याकडे 3c0, p इज 19/20 रेस टू 0, x means 0 and q is 1/20 raised to 3 minus 0. आणि मग लक्षात ठेवा NC0 आपला जो फॉर्म्युला जो आहे तुम्हाला माहितीच आहे बघा. NC0 मीन्स 1. NC0 लक्षात ठेवा, NC0 NCN इक्वल टू 1. NC1 NCN मायनस 1 इक्वल टू n हे तुम्हाला माहिती आहे पेपर. तर त्यातला NC0 मीन्स 1, रेस टू 0 मीन्स 1 आणि हे 1/20 रेस टू 3 मीन्स 1/8000 म्हटलं तरी काही बिघडणार नाही. समजते का बघा? तर 1/8000 असं तयार आहे आणि ते काही डिवाइड करायची गरज नाही. आता हे झाला पहिला क्वेश्चन. हेच आन्सर प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0. आता प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 विचारले म्हणजे
वन विल वर्क, एक फ्लॉपी वर्क होईल, त्या 3 मधली एक फ्लॉपी वर्क होईल, तर मी 1 च्या ठिकाणी फक्त 1 घेतलं तर चेंज, हेच एक्झाम्पल, फक्त चेंज काय होतं बघा, 1 च्या ठिकाणी 1 घेतलं तर x = 1 होणार, फॉर्म्युला तोच आहे. 3c1 इथं 1 येईल आणि इथं 3 - 1 येईल, थोडा चेंज. मग 3c1 म्हटलं की NC1 म्हटलं की n मीन्स 3, इथं 3 येणार. 19/20 1/20 raised to 2. याची मल्टिप्लिकेशन केली 57, डिवायडेड बाय 20. हा इथं स्क्वेअर आहे, इथं क्यूब आहे म्हणलं की 8000. 57/8000, 57/8000 म्हणजे 20 आणि हा 400, 8000 किती आन्सर. समजलं का बघा, म्हणजे x = 1 आपण घेतला, बाकी काही चेंज करायचं नाहीये. तेच एक्झाम्पल, त्यात फक्त मी काय चेंज करत जाते, नंबर चेंज करत जातो, x ची व्हॅल्यू चेंज करत जातो. तर 1 व्हॅल्यू जेव्हा जर का आपण प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1 म्हणजे फ्लॉपी वर्क होईल, त्याची प्रोबॅबिलिटी आहे 57/8000. समजलं का बघा. आता समजा फ्लॉपी 2 वर्क होतील असं म्हटलं तर मी इथे 2 घेणार, इथं 2 घेणार, इथं 2 घेणार, इथं 2 घेणार, इथं 2 घेणार, बाकी काही चेंज करतच नाही, करायचीच गरज नाही, कारण एक्झाम्पलच तुमचा p तोच आहे, q तोच आहे, त्याच्यात काही चेंज करू शकत नाही. मग ह्यात चेंज काय होईल बघा. आता इथं तुम्हाला हा फॉर्म्युला कुठला यूज, 3/3 हा कुठला वापरता येईल बघा, NCn - 1 = n, म्हणजे इथल्यापेक्षा इथला 1 जर कमी असेल, इथे किती आहे 3 आहे, इथे किती आहे 2 आहे, here is 3, here is 2, it is less 1/1. So 3c2 means n means 3 is 3, its square 19 square 361 divided by it is 400 into 3 - 2 1 means 1/10. आणि इथं मग तुम्ही जर याची मल्टिप्लिकेशन केला तर तुम्हाला आन्सर मिळेल 3 1 = 3, 3 6 = 18, 3 3 = 9 + 1 10, 80 divided by 8000, 1083 1083. It is the probability of working 2 floppies. 2 floppies वर्क होण्याची प्रोबॅबिलिटी आहे तुमची. समजलं का बघा, अतिशय सोपं, त्यात मी मुद्दाम चेंज करत नाही, कारण त्यात तुम्हाला लक्षात येईल की हेच घ्यायचं आहे, फक्त काय चेंज करत जायचं. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे तुमचा, 4th क्वेश्चन जो आहे तो काय आहे, तर x = all 3 floppies will work, all 3 सगळ्या म्हणजे 3 floppies वर्क होणार आहे. मीन्स x = 3, 3c3, 3 3 - 3. चेंज काय केला बघा, फक्त 3 चेंज केला, बाकी काही मी चेंज करणार नाही, काही गरजच नाही चेंज करायची मला. तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल असं तयार करू शकता. आणि मग x = 3, 3c3 मीन्स NCn = 1, 19 divided by 20 raised to 3 into 3 - 3 0 means 1. So here 19 raised to 3 divided by 8000, 19 चा क्यूब तुम्ही करू शकता, 361 into 19 करा, जे काही ते आन्सर. अशा पद्धतीनं एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात घ्या, या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता येतील. अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. हे झालं तुमचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये हे एक एक्झाम्पल, फ्लॉपी हा विषय संपलेला आहे. आता पुढे क्वेश्चन आहे बघा, तो मी क्वेश्चन काय आहे बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी. क्वेश्चन आहे बघा, फाइंड द probability of throwing
dice of throwing a dice of throwing at most 2 sixes मध्ये throwing dice at most 2 sixes in a 6 throws of a single die. In a 6 throws of a single die. एक डाय 6 वेळा टाकली. एक डाय किती वेळा टाकलेले? 6 वेळा टाकलेले आहे. तर त्यात ॲट मोस्ट 2 सिक्सेस काय यायला पाहिजे? ॲट मोस्ट 2 सिक्सेस यायला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त 2 सिक्सेस यायला पाहिजे. मला सांगा आपण डाय किती वेळा, एक डाय किती वेळा टाकलेले? 6 टाइम टाकलेले आहे. म्हणजे n = 6 मिळालं मला. एक डाय 6 वेळा टाकलेले आहे. तर त्यात 2 वेळा 6 ॲट मोस्ट 2, जास्तीत जास्त 2 वेळा 6 येण्याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. मग ॲट मोस्ट याचा अर्थ लक्षात घ्या. ॲट मोस्ट 2 म्हणजे 2 चालेल, 1 चालेल, 0 चालेल. लक्षात 2 चालेल, ॲट मोस्ट 2. आता समजा तुम्हाला एक एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, तुम्ही घरात एखाद्या ट्रीटला निघाला असाल आणि घरात विचारलं मला एक जास्तीत जास्त 1000 रुपये तुम्ही मला खर्चाला द्या. म्हणजे 1000 चालतील, 900 बी चालतील, 800 बी चालतील, त्याच्यापेक्षा लेस चालतील असं त्याचा अर्थ. म्हणून मी ॲट मोस्ट 2चा अर्थ घेणार x = 0, 1, 2. म्हणजे 2 ही 6 येतील, 1 येईल आणि 0 सुद्धा येईल. म्हणजे 0 वेळा, 2 वेळा येतील, 1 वेळा येतील आणि 0. म्हणजे 6 येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे, 2 6 येण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे, ॲट मोस्ट 2 6 येण्याची प्रोबॅबिलिटी आहे ती 2, 1, 0 अशा प्रकारे लिहू शकतो. आणि मग आता P काय आहे? P आता 6 0 वेळा सुद्धा येऊ शकतात, 1 वेळा येऊ शकतात आणि 2 वेळा. आता मला सांगा, एक डाय जर आपण टाकली, आपण जर एक डाय जर थ्रो केली तर त्यामध्ये 6 किती वेळा असतोय? एक डाय जर थ्रो केली तर त्याच्यामध्ये 6 एक वेळाच असतोय, पण किती मधील नंबर ऑफ, कारण आपल्या डाय जर थ्रो केली तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 असे नंबर्स, असे सॅम्पल पॉईंट येतात. त्यात 6 एक वेळाच आहे. सो 1/6 6 येण्याची एक डाय टाकल्यानंतर 1/6. सो Q = 1 - P. Therefore 1 - 1/6. So 5/6 is the Q. म्हणजे 6 हा एक वेळाच आहे आपल्याकडे. एक डाय टाकल्यानंतर 6 हा एक वेळाच आहे, लक्षात घ्या. मग 6 मधील एक वेळा, सो सक्सेस होण्याची प्रोबॅबिलिटी आपली 1/6 आणि Q आहे 5/6. मग आता आपल्याकडे x आहे 0, x आहे 1, x आहे 2. मी असं लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ x इज लेस दॅन ऑर इक्वल टू ॲट मोस्ट 2 म्हणजे 2 चालेल, त्याच्यापेक्षा 1 कमी चालेल, त्याच्यापेक्षा 1 कमी, 2, 0, 1, 2, 1, 0 एवढ्या गोष्टी चालतील आपल्याला. लक्षात येईल बघा तुमच्या. तर मग मला काय करायचं? तिघांची प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ऑफ x = 0, प्रोबॅबिलिटी ऑफ x = 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ तिघांची ॲडिशन करायची. आता मी तिघांची एकदम ॲडिशन करतो. कसं पाहतो? फॉर्म्युला तोच, NCX फॉर्म्युला तोच आहे. NCX P⁻x Q⁻n−x हा फॉर्म्युला तिघांना वापरणार आहे. मग 3 ना मांडतो पाहिजे, तुमच्या माहितीसाठी मांडतो, त्यांना काही गरज नाही. P⁻x Q⁻n−x प्लस NCX P⁻x Q⁻n−x प्लस NCX P⁻x Q⁻n−x. आता प्रत्येक वेळेचा हा x बदलतोय, n काय बदलत नाही, x फक्त बदलत जाणार आहे. हे बघा n किती आहे तुमच्याकडे? 6C0 प्लस 6C1 प्लस 6C2 एवढा बदल सारखा होत जाणार, प्रत्येक वेळेला बदल होत जाणार आहे. आले का? प्लस 6C2
पी मध्ये काही चेंज नाही. पी तुमचा आहे 1/6 रेज टू 0, 5/6 रेज टू 6 - 0, 1/6 रेज टू 1, 5/6 रेज टू 6 - 1, and 1/6 रेज टू 2 आणि 5/6 रेज टू 6 - 2. हे बघा अशा प्रकारची किती तयार झाली. आणि मग आता तुम्हाला माहिती आहे 6C0 is 1, रेज टू 0 means 1, आणि हे 5/6 रेज टू 6 प्लस 6C1 means 6, 1/6, 5/6 रेज टू 5, 6C2. आता हा फॉर्म्युला बसत नाही आपल्याला म्हणून NCR चा फॉर्म्युला यूज करायचा. NCR लक्षात घ्या. NCR means n फॅक्टोरियल डिवाइडेड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. लक्षात घ्या हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. म्हणजे n means इथला हा फॅक्टोरियल डिवाइडेड बाय हा फॅक्टोरियल इंटू या दोघांची सबट्रॅक्शन फॅक्टोरियल. म्हणजे इथं 6 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल आणि 6 - 2 means 4 फॅक्टोरियल. हा झाला तुमचा 1/36 आणि हा 5/6 रेज टू 4. लक्षात घ्या हे झालं 5/6 ओनली, 5/6 रेज टू 6. हा 6 कॅन्सल झाला, 5/6 रेज टू 5. इथं आपण थोडंसं फॅक्टरायझेशनची मेथड तुम्हाला माहिती आहे का बघा. या फॅक्टोरियलला हा जो फॅक्टोरियल आहे या फॅक्टोरियलला 4 पर्यंत डिक्रीज करता यायचं, 1 ने कमी करता यायचं. प्लस 6 × 5 × 4 फॅक्टोरियल. हा 4 फॅक्टोरियल असाच ठेवा आणि याला 1 पर्यंत कमी करा, 2 × 1. हा 1/36 आणि हा 5/6 रेज टू 4. इथं बघा 4 फॅक्टोरियल कॅन्सल होईल, 2 1 जार. आपण असं करूया 2 1 जार, 2 3 जार किंवा 3 1 जार पुन्हा 3 12 जार. बघा 2 1 जार, 2 1 जार, 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 1 जार 3, 3 1 जार 3, 3 2 जार 6. आणि मग तुमच्याकडे राहिलं काय बघा, ते इकडे लिहितो मी. हे बघा 5/6 रेज टू 6 प्लस 5/6 रेज टू 5 प्लस इथं काय राहिलं बघा आपल्याकडं. इथं 5 ओनली 5/12, 5/12 रेज टू 5/6 रेज टू 4. आता या तिघातून 5/6 रेज टू 4 कॉमन काढता येईल बघा. 5/6 4 टाइम्स आहे, 5/6 5 टाइम्स आहे, 5/6 6 टाइम्स आहे. मग लेस असतो तो कॉमन काढायचा. कमी कोण आहे 5/6. मग 5/6 रेज टू 4 कॉमन काढा. इथं राहील 5/6 स्क्वेअर राहील. लक्षात घ्या इथं 2 टाइम्स राहील. 5/6 2 टाइम्स राहील मीन्स 25/36. इथं 1 टाइम राहील 5/6 आणि इथं राहील 5/12. रिमेनिंग पार्ट 5/6 4 कॉमन काढला, 5/6 कॉमन रेज टू 4 कॉमन काढला, स्क्वेअर राहिला 25/36. 1 कॉमन राहिला 5/6 आणि 4 कॉमन काढला तुम्हाला 5/12. आता एक काम करायचं 5/6 रेज टू 4 असंच ठेवायचं. याला काय करू नका. या सगळ्याचा आपण डिनॉमिनेटर सेम करूया. इथं 36 आहे, याला 36 आणण्यासाठी 6 ने मल्टिप्लाय करू न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. इथं 36 आणण्यासाठी 3 ने मल्टिप्लाय करू आणि मग हा 36 तुमचा सेम डिनॉमिनेटर झाला. ही सिंपल मेथड आहे डिनॉमिनेटर सेम करण्याची. किती लागते बघायचं 36 करण्यासाठी तर 6 लागते. 6 ने 6 ने मल्टिप्लाय, 3 ने 3 ने मल्टिप्लाय. मग 25 प्लस 30 प्लस 50 लास्ट आन्सर 5/6 रेज टू 4 आणि राहिले किती बघा 25
प्लस 15 40 प्लस 30 70/36. आणखी जर पुढे जायचं असेल तर 2 ने डिवाइड करा, आन्सर मिळेल 5/6 into इथं 2 ने डिवाइड केलं 35/80 इज द आन्सर. हे तुमचं त्या एक्झाम्पलचं आन्सर झालं. बघा समजलं का? बघा लक्षात आलं तुमच्या? तर ही अशा प्रकारची ही 2 एक्झाम्पल्स तुम्हाला मी सांगितली. एक्झाम्पल्स आवडली, व्हिडिओ आवडला, समजला, शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.